एक मनी प्रेयर सांगते. जेव्हा जेव्हा पैशांची चणचण भासेल किंवा माझ्याकडे पैसे नाहीयेत, हा बिलीफ जेव्हा डोक्यामध्ये येईल, पैसा हा माझा सगळ्यात जवळचा मित्र आहे, तो माझ्याकडे परत परत येतो. ज्यांना ट्रस्ट नाहीये तर त्यांनी मनी इज एनर्जी और नॉट हे पहिले गुगल करा, त्याच्यानंतर ही प्रेयर फॉलो करा. डिअर मनी, आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू. 108 वेळा सकाळी आणि रात्री करून बघा, 100% रिझल्ट मिळेल. आताच्या काळात लोकांना अँझायटी, डिप्रेशन, स्ट्रेस ह्याने प्रत्येक जण झुंजत आहे. त्याच्यामध्ये काय होतं, डिप्रेशनच्या मेडिसिन चालू केल्या जातात, MG वर असतात, पण त्याच्यामध्ये असं होतं की किती वेळ आपण फक्त त्या गोळ्याच घेऊन सर्व्हाइव्ह करणार आहोत. सगळे उपवास वगैरे सगळं सोडून दिले की आता काय करू मी असं. पण आता जी ही प्रेयर आहे ही एक सायंटिफिक पण प्रेयर आहे, म्हणजे आपल्याला इन्स्टंट रिझल्ट मिळतात. म्हणजे आपण खूप वेळ काही साधना करण्याची गरज नाही लागत आहे. म्हणजे सकाळी उठायचं, बोलायचं की मी माझ्या भावनांची 100% जबाबदारी घेते. कारण लाईफ मध्ये असेही काही पॉइंट्स येतात जिथे लोक देव देवी काहीच मानत नाहीत की आता काय करू. तेव्हा युनिव्हर्सला माना, युनिव्हर्सला सांगा की मी माझी लाईफ आजपासून तुला सरेंडर करतोय. ज्यांचे काही मॅटर्स डिवोर्स पर्यंत गेलेले आहेत किंवा काहींचे गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड्स आहेत, त्यांचे ब्रेकअप झालेले आहेत, त्यांनी त्या पर्सनचा नेम घ्या, ABC, आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू, असं चॅन्टिंग करत राहा. आपली कमाई किती आहे हे जरी कुणाला माहिती पडलं तर आपल्याला भीती वाटते की आपल्याला नजर लागेल आणि कमाई कमी होऊन जाईल. बिझनेसमध्ये त्यांची प्रगती चांगली चालली तर ते घाबरतात, समोर बोलल्यावरती प्रॉब्लेम होऊ शकतात. ह्यावर पण ती प्रेयर काम करते का? आधीच्या काळामध्ये कसं आपल्या घरामध्ये आजी असायची, जॉईंट फॅमिली असायची आणि आपल्याला जरा ताप वाटला, कणकण वाटलं किंवा आपले कामं काही अडकली की आजी आपली नजर ठेवायची. आपल्याला माहित नाहीये की आपली पास्ट लाईफ काय आहे किंवा आपल्याला माहित नसतं आपलं फ्युचर काय आहे. आपल्या ऑडियन्ससाठी मी मराठीमध्ये सांगणार आहे, एवढंच सांगायचं, हे युनिव्हर्स, मला माहित नाहीये की माझे पास्ट कर्म काय आहेत, पण मी आत्ताचा क्षण जगत आहे आणि माझ्या आयुष्यामध्ये आत्तापासून आणि ह्या पुढे सगळं चांगलंच व्हावं ही मी तुम्हाला विनंती करते. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं अजून एका नवीन पॉडकास्टमध्ये. तर आजच्या पॉडकास्टचा इंट्रो पाहिल्यानंतर तुम्हाला समजलं असेल की प्रेयर किती महत्त्वाच्या आहेत लाईफमध्ये. त्यामध्ये एक प्रेयर आहे हो ओपन. त्याच्यामध्ये इतकी पॉवर, इतकी ताकद आहे की जेव्हा एखादा व्यक्ती त्याला कोणती गोष्ट हवी आहे आणि तो काही गोष्ट मॅनिफेस्ट करतो आणि त्या प्रेयरचा उपयोग करून चांगल्या परीने तो जर प्रयत्न करून ती गोष्ट मिळवण्याचा प्रयत्न करतो तर ती प्रेयर किती पॉवरफुल आहे हे त्यांना समजतं. आजच्या पॉडकास्टचे जे गेस्ट आहेत त्यांचं नाव आहे हिमानी पाटील आणि ते एक एक्सपर्ट आहे मॅनिफेस्टेशनमध्ये, लॉ ऑफ अट्रॅक्शन. त्याच्यामध्ये हो ओपन आणि EFT ह्याचा कसा आपण आपल्या लाईफमध्ये यूज करून आपल्या लाईफला अजून चांगलं आपण बनवू शकतो. त्यासकट जॉब मिळत नसेल, लग्न होत नसेल कुणाचं, कुणावरती नजरबाधा झाली असेल, कुणाचे पैशाचे प्रॉब्लेम्स असतात, तर ह्या सर्व गोष्टींवरती ना ही प्रेयर कशी आपण वापरून चांगल्या पद्धतीने आपल्या लाईफमध्ये आपलं आपण जीवन बदलू शकतो हे पाहणार आहोत. तर आपण स्वागत करूया मॅमचं. नमस्ते मॅम. नमस्कार. स्वागत आहे तुमचं आपल्या पॉडकास्टमध्ये. सर्वात आधी तुम्ही आपल्या ऑडियन्सला तुमचं एक शॉर्ट इंट्रोडक्शन करून द्या. ओके, माझं नाव हिमानी पाटील, मी ॲडव्होकेट आहे आणि आता मी होपोनोपोनो हीलर आणि EFT प्रॅक्टिशनर, लॉ ऑफ अट्रॅक्शन कोच, लाईफ कोच म्हणून कार्यरत आहे. ओके, मला सर्वात आधी हा प्रश्न आहे, तुम्ही म्हणालात तुम्ही ॲडव्होकेट. येस. पूर्णपणे स्पिरिच्युअलिटीवर म्हणजे हे कसं चेंज कसं झालं? ओके, माझं ॲडव्होकेसीचं एज्युकेशन आहे ते 2017 नोव्हेंबर साली पूर्ण झालं. त्याच्यानंतर असं झालं की मी प्रॅक्टिस करत होते. त्यानंतर मग मी प्रॅक्टिस करता करता आपला कोविड आला. कोविडमध्ये सगळ्यांचीच आर्थिक घसरण झाली आणि करिअरची पण घसरण झाली. त्यानंतर मी कोविडच्या नंतरच लगेच 2021 पासून बिझनेस स्टार्ट केला. माझा स्वतःचाच बिझनेस खूप लॉसमध्ये होत होता. मला काही कारणच कळत नसायचं की का असं होतंय. मग त्याच्यानंतर मग लाईफमध्ये खूप जास्त स्ट्रगलच चालला होता. आता असं झालं की ह्या फील्डमध्ये येण्याचं रिझन म्हणजे मी काही ठरवून आलेली नाहीये, कदाचित ते डेस्टाईन असेल म्हणून मी या फील्डमध्ये आलेली आहे. मार्च 2025 मध्ये माझे वडील एक्सपायर झाले. त्यानंतर मी खूपच स्ट्रेसमध्ये होती, म्हणजे माझे काही पर्सनल स्ट्रेस होते प्लस आता हे फॅमिली स्ट्रेस झाले. त्याच्यानंतर मी विचार केला की कुठून तरी ह्या गोष्टी सॉर्टेड झाल्या पाहिजेत. एक जस्ट रँडम माझ्यासमोर एक नंबर आलेला, ते आता माझे मेंटरच आहेत, तर त्यांना मी कॉल केला रात्री, ते पण 11:30 वाजता, आणि शी सेड की ठीक आहे आपण बोलूयात, तुम्हाला एवढे एवढे पैसे पे कर. मी त्यांना रात्री 11:15 कॉल बुक झाला. मी त्यांना बोलली आणि त्यांना सांगितलं की काहीच नाही आहे, हे तुझे इनसाइड जे फिलिंग्स आहेत किंवा काही जे पास्ट ट्रॉमा झालेले आहेत ते स्टक झालेत आणि त्याच्याने सगळे लाईफमध्ये प्रॉब्लेम आहेत.
मी म्हटलं ओके काय करूयात, तर त्यांनी सांगितलं की माझा कोर्स जॉईन कर. आणि आता तेव्हा मी फक्त माझ्या स्वतःच्या हिलिंगसाठी त्यांचा कोर्स जॉईन केला होता. पण पुढे जाऊन असं त्यांच्याकडूनच समोरून मला ऑपॉर्च्युनिटी आली की तू का नाही होत आहेस, म्हणजे तुझ्याकडे त्या क्वालिटीज आहेत, तर तू जर आता स्वतःला तुला चांगले रिझल्ट्स आहेत, म्हणजे तुझं जर चांगली लाईफ सॉर्टेड झालेली आहे, तर इतरांना कसं लोकांना आता दुसऱ्याचे एक्झाम्पल आणि दुसऱ्याची लाईफ जगायला जास्त बघायला आवडत असते. तर त्याप्रमाणे त्यांनी मला सजेस्ट केलं. मी त्यांच्याकडे कोर्स शिकले. आधी तर त्या गोष्टी मी स्वतःवर इम्प्लिमेंटेशन करायला सुरुवात केली की माझं स्वतःचं कसं हिलिंग होतंय. कारण जेव्हा माझे वडील एक्सपायर झाले त्याच्यानंतर माझी हाफ बॉडी पॅरालाइज कंडिशनमध्ये गेली होती. एवढे मी स्ट्रेसमध्ये गेले. माझं MRI वगैरे झालं, सगळंच झालं, म्हणजे बॉडीची मुवमेंट नीट होत नव्हती. पण जेव्हा ही होपोनोपोनो प्रेयर माझ्याकडे आली तेव्हा मला समजलं की आपण आपल्या गोष्टी कशा सॉर्टेड करू शकतो. म्हणजे त्या प्रेयरने ऍक्च्युली असं झालंय की आता मला माझ्या वडिलांच्या मेमरीज सुद्धा मला आठवायला लागतात. म्हणजे एवढं चांगलं हिलिंग ही प्रेयर सिंगल प्रेयर करू शकते. म्हणजे ह्याच्यातनं तुम्ही बाहेर आले. आणि आता असं झालं की एक फेज आता रिसेंटली असं झालं काही महिन्यापूर्वी की मी आता ते सगळंच विसरायला लागली. म्हणजे इन केस सांगायचं की फ्रँकली सांगते की मी माझ्या वडिलांना विसरायला लागले. आणि मी एक दिवस विचार करायला लागले की मी माझ्या वडिलांना पण विसरते, म्हणजे असं काय झालं लाईफमध्ये. तेव्हा मला कळलं नाही. मी डॉक्टरकडे गेली. डॉक्टरांनी लगेच सांगितलं की चला हिमानी आपण तुझा ब्रेन MRI काढूयात. MRI काढला, रिपोर्ट्स नॉर्मल आले. आणि नंतर मग मला कळलं की हे ऑलरेडी माझंच एवढं हिलिंग झालं होतं की जे माझ्या पास्टमध्ये म्हणजे वडिलांच्या किंवा माझ्या पर्सनल काही ज्या गोष्टी घडल्यात त्याच मी विसरायला लागले. म्हणजे एवढं चांगलं हिलिंग होतं. कारण आत्ताच्या काळात लोकांना अँझायटी, डिप्रेशन, स्ट्रेस ह्याने प्रत्येक जण झुंजत आहे. त्याच्यामध्ये काय होतं, डिप्रेशनच्या मेडिसिन चालू केल्या जातात, MG वर असतात, 10 MG, काहींना हायर 20-25 MG. मग ते पुन्हा नॉर्मल डोस करून डॉक्टर आपल्याला 0.5 वर वगैरे प्रिस्क्राईब करतात. पण त्याच्यामध्ये असं होतं की किती वेळ आपण फक्त त्या गोळ्याच घेऊन सर्व्हाइव्ह करणार आहोत. म्हणजे मग ते असं होतं की एखाद्याची 7 किंवा 8 वाजताची मेडिसिन जर चुकली तर त्याच्याने काय होणार आहे की मग मेडिसिन चुकली आहे त्याची दुसऱ्या दिवशी पुन्हा स्ट्रेसमध्ये ती चिडचिडच होणार आहे. आणि ती चिडचिड मोस्टली फॅमिली मेंबर्सवर किंवा जो कोण वर्किंग असेल त्या ऑफिसच्या कलिग्सवर निघते. मग जर आपण फक्त ह्या प्रेयरची कंटिन्यू जर चॅन्टिंग मनामध्ये करत राहिलं तर काय होतं की ह्याच्याने आपल्या मनातील जे निगेटिव्ह इमोशन्स असतात किंवा पास्ट ट्रॉमा असतात ते खूप चांगल्या प्रकारे हील होतात. आणि त्याच्याने आपल्यात एक पॉझिटिव्हपणा वाढतो, आपली एनर्जी खूप चांगली होते, आपलं ऑरा स्ट्रॉंग होतं. मेन गोष्ट आताच्या काळामध्ये जर तुमचं ऑरा स्ट्रॉंग असेल तर तुमचं पटकन इम्प्रेशन होतं. हे आहे. त्याच्यामुळे होपोनोपोनो ही एक बेस्ट टेक्निक आहे. ऍक्च्युली ह्याच्याबद्दल सांगायचं तर हे काय करते, होपोनोपोनो म्हणजे काय तर मेकिंग थिंग्स राईट. म्हणजे हे काय करतं की आपल्या आयुष्यातील आपल्याकडूनच ज्या काही चुका झालेल्या असतात त्या सुधारून आपल्या जीवनात स्टॅबिलिटी आणणे आणि शांती आणणे. एकदा की आपल्या जीवनामध्ये स्टॅबिलिटी आली, शांती आली की आपण आपल्या कामावर, आपल्या रिलेशनवर, मनीवर आणि आपल्या फॅमिलीवर खूप चांगल्या प्रकारे फोकस करू शकतो. हेच आहे. तुम्ही ज्यावेळी स्वतःला हील करत होता तेव्हा म्हणजे कसं डेली तुम्ही किती वेळ प्रेयर बोलायचे, नाही तर की म्हणजे ह्याचं काय टायमिंग वगैरे असतं? ऍक्च्युली असं ओपनली कोणी सांगत नाही की स्वतः कोण काय टेक्निक्स वापरतं. पण मी ऑडियन्ससाठी ओपनली सांगणार आहे की मी काय केलं. मी रोज सकाळी उठून आपली जपमाळ असते ज्याने आपण आपले देवी जे ध्यान करतो तर त्याप्रमाणे आपण कुठलाही मंत्र असतो. आता समजा आपण ओम नमः शिवाय बोलतात तर ते 108 ते काउंटिंग कम्प्लीट होणं गरजेचं असतं. तर तसंच काय करायचंय की काहींना मग काय वाटतं, ऍक्च्युली माझ्या लाईफमध्ये पण हा फेज आला. मला वाटलं की मला हा देव आता माझी इच्छा पूर्ण करत नाहीये, तो देव पूर्ण करत नाही. ऍक्च्युअली मी सगळे उपवास वगैरे सगळं सोडून दिले की आता काय करू मी असं. पण आता जी ही प्रेयर आहे ही एक सायंटिफिक पण प्रेयर आहे. म्हणजे आपल्याला इन्स्टंट रिझल्ट मिळतात. म्हणजे आपण खूप वेळ काही साधना करण्याची गरज नाही लागत आहे. म्हणजे सकाळी उठायचं, तुम्ही फ्रेश व्हा, नका हो, काहीच नाही आहे. फक्त बोलायचं की मी माझ्या भावनांची 100% जबाबदारी घेते. कारण का आपलं काय असतं की आपल्या आयुष्यात काहीतरी चुका होतात, आपण ह्याला त्याला जास्त ब्लेम करत राहतो. त्याच्याने काय होतं की आपण स्वतः रिस्पॉन्सिबिलिटी घेत नाही. जेव्हा आपण बोलतो की मी माझ्या भावनांची 100% जबाबदारी घेते तेव्हा युनिव्हर्स आपल्याला पूर्णपणे सपोर्ट करतो. कारण का की आपल्याकडून ज्या काही चुका होतात त्याचा आपण ऍक्सेप्टन्स करायला शिकतो. म्हणजे ते स्वीकारतो आपण. मग ते 108 टाइम्स आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू. मराठीत सांगायचं झालं तर मला माफ करा, मला पुन्हा माफ करा, धन्यवाद आणि मी तुमच्यावर प्रेम करतो किंवा करते. पण हे मराठीमध्ये बोलायला जरा टफ जातं. तर त्याच्यामुळे जर सगळ्यांनी इंग्लिशमध्ये त्याचं चॅन्टिंग करत राहिलं तर ते खूप इझी होईल. त्याच्यामध्ये काय होतं की आपल्या जीवनात खूप चांगली स्टॅबिलिटी येते आणि आपलं मॅनिफेस्टेशन खूप चांगलं वर्क करतं. ओके, खूप म्हणजे वेगळी गोष्ट सांगितली. कारण काय होतं की हो ओपन प्रेयर म्हणा इतकं ऐकलंय मी,
पण आता तुम्ही जसं सांगितलं की जपमाळ घेऊन पूर्ण 108 वेळा तुम्ही सकाळी करा आणि रात्री झोपण्याच्या पूर्वी करा. ग्रेट ग्रेट. आणि जर इनर डे मध्ये कधी कधी आपल्याला विनाकारण कोणतरी काहीतरी बोलून जातो, तेव्हा स्ट्रेस येतो किंवा आपल्या मनासारखं काही काम घडत नाही, तेव्हा काहीतरी आपल्याला होतं, तेव्हा सहज तुम्ही मनामध्ये पण चॅन्टिंग करा ना. त्याच्याने काहीही तुमची हानी होत नाहीये, उलट फायदाच होतो. प्रत्येकाचं काय असतं की ह्याच्याने खरंच म्हणजे हे वर्क करतं काम. तर त्याच्यासाठी मी ऑडियन्सला एक एक्झाम्पल देईन. डॉक्टर ह्यू लेन होते, त्यांची हवाईन स्टेटमध्ये एक आपले जे मेंटल रुग्ण असतात आणि ते तर क्रिमिनल मेंटली पेशंट्स होते, तर त्यांना बरं करण्यासाठी त्यांची हवाईन स्टेटमध्ये एका हॉस्पिटलमध्ये अपॉइंटमेंट त्यांची करण्यात आली. तिथे त्यांना हाय सिक्युरिटी सुद्धा देण्यात आली. पण असं तिथले जे ॲटमॉस्फिअर होतं की तिथल्या जे पेशंट्स होते त्याच्या निगेटिव्हिटीमुळे जे वॉल्स होते त्याला कलर सुद्धा राहत नव्हता. म्हणजे वॉलला कलर लावला की तो कलर गळून पडायचा. तर त्याच्यामुळे ते डॉक्टर जे सायकोलॉजिस्ट पण होते, तर त्यांना तिथे जाऊन त्या पेशंटना असं फिजिकली हात लावणं किंवा तिथे त्यांना मेडिसिन देणं हे त्यांना पॉसिबलच नव्हतं. मग त्यांनी काय केलं की तेवढ्या पेशंट्सच्या फाईल्स मागून घेतल्या आणि फाईल्स उघडायचे ते आणि होपोनोपोनो ही प्रेयर म्हणायचे. आणि विदिन 6 मंथ्स एवढा चेंज झाला की त्या हॉस्पिटलमधलं जे मेंटल वॉर्ड होतं ते पूर्णपणे बंद करण्यात आलं. म्हणजे हे एक मी एक्झाम्पल सांगितलं प्रॅक्टिकली. म्हणजे जे लोक काहींच्या लाईफमध्ये असा पण टर्निंग पॉईंट आलेला असतो की त्यांचा अध्यात्म किंवा स्पिरिच्युअल गोष्टींवरचा विश्वासच उडालेला असतो, म्हणून त्यांच्यासाठी एक मी सायंटिफिक एक्झाम्पल दिलं की जेणेकरून सगळ्यांचा ह्या प्रेयरवर ट्रस्ट बसेल. आणि जसं की माझा बसलाय आणि मी माझी लाईफ चेंज केलीये, करते, पुढेही करत राहीन. तर त्याच्यामुळे प्रत्येकाने ह्या प्रेयरचा यूज करून नक्कीच ते त्यांची लाईफ चेंज करू शकतात. रिलेशनशिप प्रॉब्लेम्स जे असतात, म्हणजे आता तुम्ही टोटली त्या एका गोष्टीमधनं बाहेर आलात, तसंच रिलेशनशिप प्रॉब्लेम्स पण असतात. मग ह्यामध्ये पण काही असं त्यांनी केलं गोष्टी, म्हणजे कुणाचे ब्रेकअप्स होतात, कुणाचे डिवोर्सचे प्रॉब्लेम्स होतात, तर ह्या डिप्रेशनमधनं बाहेर येण्यासाठी पण ही गोष्ट वापरली तर सांगायचं तर माझ्यामध्ये पण काही पास्ट लाईफमध्ये माझ्या प्रॉब्लेम झालेले आहेत, त्याच्यामधून मी ओव्हरकम केलंय ते होपोनोपोनोच्या प्रेयरने. म्हणजे काय की आपल्याला जेव्हा खूप जास्त स्ट्रेस होतो की आपल्याला आता वाटतं की काहीच होऊ शकत नाही, तर तेव्हा काय करायचंय, युनिव्हर्सला तुमची लाईफ पूर्णपणे सरेंडर करा. कारण लाईफमध्ये असेही काही पॉईंट्स येतात जिथे लोक देव देवी काहीच मानत नाहीत की आता काय करू, तेव्हा युनिव्हर्सला माना. युनिव्हर्सला सांगा की मी माझी लाईफ आजपासून तुला सरेंडर करतोय किंवा करते, आणि होपोनोपोनोचं चॅन्टिंग करा. आता ज्यांचे काही मॅटर्स डिवोर्सपर्यंत गेलेले आहेत किंवा काहींचे गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड्स आहेत, त्यांचे ब्रेकअप झालेले आहेत, त्यांनी त्या पर्सनचा नेम घ्या आणि होपोनोपोनो प्रेयरचा यूज करा. खूप चांगला. म्हणजे एक एक्झाम्पल द्या प्लीज. आता सपोज जर सांगायचं झालं की एक हजबंड वाईफ आहे, त्यांच्यामध्ये काहीतरी डिस्प्यूट होत आहेत, तर त्यांनी त्याच्यामध्ये त्या हजबंडचं नाव घ्यायचंय किंवा वाईफ हजबंड असेल तर वाईफचं नाव घ्यायचंय. समजा वाईफचं नाव ABC आहे, तर ABC आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू असं चॅन्टिंग करत राहा. त्याच्याने काय होतं की समोरच्याच्या मनात जे आपल्याविषयी निगेटिव्ह फिलिंग ज्या झालेल्या असतात त्या त्याच्याही मनातल्या हील व्हायला मदत होते आणि तुमचं रिलेशनशिप पुन्हा प्रॉपर होऊ शकतं. ओके, मला सांगा, आता हे रिलेशन तर बरे होतील, पैशाचे प्रॉब्लेम ही खूप मोठी समस्या आहे. लोकॅलिटीमध्ये पण खूप बोलतात ना, पैसे असेल तर आपला स्टेटस पण वेगळा असतो त्या सोसायटीमध्ये, तर ही खूप मोठी गोष्ट आहे. तर ही अचिवेबल आहे का? हो, 100% आहे. कारण मनी ही एक एनर्जी आहे. आता जसं तुम्ही बसल्यात, मी बसले, आपल्यामध्ये एक सोल आहे आणि सोलमध्ये एनर्जी आहे, तेव्हाच आपण वर्क करू शकतो. तर त्याच्यामध्ये असं आहे की पैसा हा सुद्धा एनर्जी आहे. म्हणजे जसं तुमच्या पैशांसाठी ज्या फिलिंग्स असतील त्याप्रमाणे तुम्ही पैसे अट्रॅक्ट करा. आता समजा मी माझ्यावरच सांगते की मी जर बोलली की माझ्याकडे पैसे येतच नाही आहेत किंवा पैसे कमवणं खूप कठीण असतं, आता मी बसली आहे, मला कोणी काही इझिली तर पैसे देणार नाहीये, असे जर माझे थिंकिंग पॅटर्न्स असतील किंवा बिलीफ्स असतील, तर पहिली गोष्ट मी त्या बिलीफवर काम करणं खूप गरजेचं आहे. म्हणजे काय की माझ्याकडे पैसा, मी म्हणेन की माझ्याकडे पैसा सहजपणे येत नाही, तिथे ते सेंटेन्स चेंज करायचं, माझ्याकडे पैसा सहजपणे येतो. हे बिलीफ सिस्टीमवर काम करणं जास्त गरजेचं आहे. आता ज्याला वाटत आहे की मी पैसे कमवूच शकत नाही, काही जण मला पण ट्रोल करतील की काय मॅडम असं पैसे काय सहजपणे येतात का, तर ऍक्च्युली त्यांच्या थिंकिंगमध्येच प्रॉब्लेम आहे. तेच त्यांनी ते बिलीफ चेंज करणं खूप गरजेचं आहे. असं की पैसा बसल्या बसल्या येतो का, तर हो 100% येऊ शकतो. त्यासाठी तुमची तेवढी एनर्जी पण पॉझिटिव्ह असली पाहिजे. आता त्याच्यामध्ये काय म्हणायचं आहे प्रत्येकाने की मनी कम्स टू मी इझिली अँड इफोर्टलेसली. म्हणजे माझ्याकडे पैसा सहजपणे येतो, मी काही न करता येतो. त्याच्याने काय होतं की आपलं सबकॉन्शियस माइंड आहे त्याची थिंकिंग पॅटर्न चेंज व्हायला मदत होते. आणि आपण जर आपल्या सबकॉन्शियस माइंडवर जर वर्क केलं तर आपण जगातली कुठलीही गोष्ट अचीव्ह करू शकतो.
पैशाच्या रिलेटेड तुम्ही काही गोष्ट प्रॅक्टिकल मध्ये करून दाखवू शकाल मला आता? हो 100%. प्लीज. एक मनी प्रेयर आहे, त्याचं हा. आपण लाईव्ह हो, एक्झाम्पल हो, हो. घेऊयात. म्हणजे चालेल. जर प्रत्येकाने ते फॉलो केलं हम्म. तर ते 100% चालेल, रिझल्ट चालेल. मिळते. आता पैसे कसे अट्रॅक्ट करायचे प्रत्येकाला नाही बिलीव्ह होणार, पण बिलीव्ह न करण्यापेक्षा तुम्ही आम्ही लाईव्ह एक्झाम्पल दाखवतोय. हो. प्रत्येक ऑडियन्सने ट्राय करून बघा ऍटलीस्ट 7 डेज आणि अगदी मनापासून करा. त्याच्यानेच रिझल्ट भेटणार, कारण फिलिंग इज व्हेरी मोस्ट इम्पॉर्टंट थिंग इन आवर लाईफ. ही नोट आहे, प्रत्येकाकडे 500ची नोट असेल असं गरजेचं नाहीये, आपल्याकडे अवेलेबल आहे म्हणून आपण घेतली. एक मनी प्रेयर सांगते. जेव्हा जेव्हा पैशांची चणचण भासेल किंवा माझ्याकडे पैसे नाही आहेत हा बिलीफ जेव्हा डोक्यामध्ये येईल तेव्हा ही नोट घ्यायची आहे. माझ्यासोबत तुम्ही पण म्हणा. हो. पैसा हा माझा सगळ्यात जवळचा मित्र आहे. तो माझ्याकडे परत परत येतो. दिवसा येतो रात्री येतो. काम केलं तरी येतो. काम नाही केलं तरी येतो. आरामात येतो. सोप्या पद्धतीत येतो. जातो तर डबल ट्रिपल होऊन परत येतो. पैसा हा माझा सगळ्यात जवळचा मित्र आहे. हे असं आहे, सकाळी 5 वेळा करा, दुपारी 5 वेळा करा, संध्याकाळी 5 वेळा करा. त्याच्याने काय होईल की पैशासोबत एक तुमचं चांगलं रिलेशन होईल. म्हणजे आता उदाहरणार्थ आपण आता पॉडकास्ट शूट करण्यासाठी आहोत, जसं तुमची माझी एनर्जी मॅच झाली किंवा आपल्या घरातल्यांसोबत आपले रिलेशन असतात किंवा काय, तर जर तुम्ही पैशाला जर तुमचा बेस्ट फ्रेंड मानलात, कारण आपल्याला बेस्ट फ्रेंड असतात, तर त्याच्यामुळे जर तुम्ही सगळ्यात आधी जर तुम्ही पैशाला इम्पॉर्टन्स दिलं तर तोही तुम्हाला बेस्ट फ्रेंड सारखा ट्रीट करेल. उदाहरणार्थ जर आपला स्ट्रेस झाला, आपण बोलतो अरे मी माझ्या बेस्टीला फोन करते, तिच्याकडे सोल्युशन असो किंवा नसो, पण बोलल्याने जरा बरं वाटतं, फ्रिक्वेन्सी चेंज होते आपली. तर त्याप्रमाणे जर आपण पैशाशी जर अशी अटॅचमेंट ठेवली, पैसा 100% येतो, कारण पैसा ही सुद्धा एनर्जी आहे. ज्यांना ट्रस्ट नाहीये तर त्यांनी मनी इज एनर्जी ऑर नॉट हे पहिले गुगल करा, त्याच्यानंतर ही प्रेयर फॉलो करा आणि 7 दिवसामध्ये त्यांना ते ज्यांचे अडकलेले पैसे आहेत किंवा नवीन नवीन मार्गाने जे पैसे मिळवायचे आहेत ते नक्कीच ओपन होईल. आणखी एक पैशा संदर्भात टेक्निक सांगायची झाली तर रोज सकाळी मी जसं सांगितलं मगाशी की मी माझ्या भावनांची 100% जबाबदारी घेते वगैरे बोलायचे, तर त्याचप्रमाणे काय करायचं आहे की रोज डिअर मनी, आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू 108 वेळा म्हणजे डिअर मनी बोलून होपोनोपोनो प्रेयरचं यूज करायचं आहे. सकाळी आणि रात्री करून बघा, 100% रिझल्ट मिळेल. ओके, सकाळी आणि रात्री ही प्रेयर म्हणायची. येस, खूप छान आयडिया आहे ही, आणि 7 दिवस फॉलो करायचं, राईट? ओके. सो ह्यानंतर एक प्रश्न आहे. बऱ्याच जणांचं ना आता नजरेवरनं प्रश्न असतात. म्हणजे आपली कमाई किती आहे हे जरी कुणाला माहिती पडलं तर आपल्याला भीती वाटते की आपल्याला नजर लागेल आणि कमाई कमी होऊन जाईल. नाहीतर कोण बिझनेसमध्ये त्यांची प्रगती चांगली चालली तर ते घाबरतात समोर बोलायला, रे माझं असं चाललंय, बोलल्यावरती प्रॉब्लेम होऊ शकतात. ह्यावर पण ती प्रेयर काम करते का? हो, त्याच्यामध्ये असं आहे की त्याचं पण आपण एक लाईव्ह एक्झाम्पल घेऊ शकतो. आधीच्या काळामध्ये कसं आपल्या घरामध्ये आजी असायची, जॉईंट फॅमिली असायची, आणि आपल्याला जरा ताप वाटला, कणकण वाटलं किंवा आपले कामं काही अडकली की आजी आपली नजर करायची. आता फ्लॅट सिस्टीम आहे किंवा आता म्हणजे कुटुंब आहे ते एकत्र नाही राहत, तर त्याच्यामध्ये काय करायचं, स्वतःची नजर काढायची. म्हणजे आपलाच ऑलरेडी इथे पण काय बिलीफच काम करतं. आपलाच माइंडसेट असतो की हा मला नजर लागेल, मी कोणाला सांगितलं तर माझं इन्कम सोर्स बंद होईल किंवा माझं हे काम होणार नाही किंवा काहीतरी अडथळे येते, हे आपलेच बिलीफ असतात. पण बिलीफ आता जर मी सांगितलं की ते बिलीफच चेंज करा तर प्रत्येकाला ते पॉसिबल होणार नाही, कारण काहींचं माइंडसेटच असं झालंय की नजर लागतेच करून. तर त्याच्यासाठी आपण एक प्रेक्षकांसाठी आपल्या लाईव्ह एक्झाम्पल मी तुम्हाला दाखवते. असं एक सॉल्ट घ्यायचं आहे, आपलं घरातलं कुठलंही मीठ चालेल, म्हणजे नॉर्मल मीठ, रॉक सॉल्ट, काही, ते हातामध्ये घ्यायचं. हातामध्ये मीठ घेतल्यानंतर स्वतःशीच म्हणायचं मनातल्या मनात की मी माझा ऑरा पूर्णपणे क्लीन करते. क्लीन करते. ह्याच्याने काय होतं की ऑरा पण क्लीन होतो. आणि आता नजर कशी उतरायची, तर आपले 7 चक्र असतात, इथे इथे असे. तर त्याच्यामध्ये काय करायचं, पूर्ण 7 चक्रावरून बोलताना अँटी क्लॉकवाईज डायरेक्शनने आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू. हां, आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू. आणि हे जे सॉल्ट आहे ते आपल्या बेसिनमध्ये फ्लश आउट करायचं आहे. ओके. ह्याच्याने काय होतं, सकाळी आणि रात्री करून बघा, म्हणजे बाहेर जाताना ऑरा पण क्लीन होतो, आपण पॉझिटिव्ह पण दिसतो आणि राहतो सुद्धा. आणि संध्याकाळी घरी आल्यावर म्हणजे जे आपल्या मनात जे बिलीफ निर्माण झालेत, मला नजर लागली की काय, हे पण एक क्लिअर व्हायला मदत होते. म्हणजे नजर ही आपल्या चक्रासची काढतो आपण. हो, इन शॉर्ट. त्याच्यामुळे. आणि जर तुमचे 7 चक्रात जर बॅलन्स मध्ये असतील तर त्याच्याने खूप जास्त चांगला इफेक्ट होतो. म्हणजे मॅनिफेस्टेशन खूप चांगलं आणि इझिली कम्प्लीट होतं. ओके. नजर पण झाली. जॉबचे प्रॉब्लेम्स आहेत बरेच लोकांना, म्हणजे खूप लोकांना हायली एज्युकेटेड आहे, लोकसंख्या वाढली आहे आणि जॉबच्या ऑपॉर्च्युनिटी कमी झाल्या. बरोबर आहे. हायली एज्युकेटेड पण आहेत लोक,
पण तरी त्यांना अपॉर्च्युनिटीज जॉबचे येत नाहीयेत. तर ह्यासाठी काय करावं लागेल, नाही तर अशी काय टेक्निक सांगा की त्यांना जॉब मिळेल? हो, त्यासाठी सिंपल सांगते. त्यामध्ये पण खूप जणांनी खूप ठिकाणी अप्लाय केलेलं असतं, पण तिथे काहीतरी रिजेक्शन हो, होतं. हो. पुन्हा त्याच्यामुळे लोक स्ट्रेसमध्ये, अँझायटीमध्ये आहेतच. हम्म. त्याच्यासाठी पुन्हा तेच सांगेन, होपोनोपोनो प्रेयरचा यूज हा. करा. पण आता जॉब लागावा किंवा काहीतरी मला कुठून तरी संधी यावी, हम्म. किंवा काही ज्या हाऊसवाईफ असतात तर त्या तर काहींना अलाउड नसतं घरातून हो. की त्या जॉब करू शकतात. प्रत्येकासाठी एक सिंपल ॲफर्मेशन सांगते. बुक घ्यायची आहे, त्याच्यावर लिहायचं आहे स्टार्टिंगला हेडिंग ॲफर्मेशन, डेट टाकायची आहे. समजा आजची आपली डेट आहे 24 डिसेंबर. मग 24 डिसेंबर 2025 त्याच्यामध्ये लिहायचं आहे प्रत्येक ह्याच्यावर, आय एम ओपन फॉर ऑपॉर्च्युनिटी, थँक्यू युनिवर्स. ओके. असं हे जे सेंटेन्स आहे ते 21 टाइम्स लिहायचं आहे फुल बिलीफनी, की आजपासून जर मी लिहायला सुरुवात केली आहे तर मला ह्या लगेच 7 दिवसांच्या आत्ताच मला कुठून ना कुठून ऑपॉर्च्युनिटी येईल. म्हणजे ती जॉबची येणार, बिझनेसची येणार किंवा वर्क फ्रॉम होमची येणार, काही येणार, पण ती तुम्हाला ऑपॉर्च्युनिटी येणार. आणि जर तुमचं ह्या गोष्टीवर जर पूर्ण बिलीव्ह असेल, युनिवर्स तुम्हाला 100% ऑपॉर्च्युनिटी देणार. आणि तुम्हाला ते लक्षातही नाही येणार की ते कुठून ऑपॉर्च्युनिटी आली आहे. ओके ओके. हे नक्की ट्राय करून बघा. आणि होपोनोपोनो प्रेयरचं चॅन्टिंग करत राहा. आणि हे दिवसातून 2दा लिहायचं नाही, सकाळी जरी लिहिलं, एक पर्टिक्युलर फिक्स टाइमच पाहिजे असं नाही. काहींचा प्रत्येकाचा टायमिंग वेगळा असतो. कोणी 6ला उठते, कोणी 7ला. ज्या टायमिंगला तुम्ही उठता त्याच्यानंतर फ्रेश वगैरे झालात की आरामात लिहा. लिहिताना फक्त कोणी तुम्हाला डिस्टर्ब करणार नाही ह्याकडे लक्ष द्या. म्हणजे फुल्ली फोकस तुमच्या बुकवर, तुमच्या त्या थॉट्सवरच असलं पाहिजे. आणि आय एम ओपन फॉर ऑपॉर्च्युनिटी, थँक्यू युनिवर्स 21 वेळा फक्त लिहायचंय. रात्री झोपताना तेच फक्त वाचायचंय. ओके ओके. म्हणजे ह्याने तुमचे सबकॉन्शियस जे माइंड आहे ना, त्याचं आपण त्याला हे करतो, रिवायर करतो. आणि मग ते तशा प्रकारे आपण गोष्टी अट्रॅक्ट करायला लागतो. पास्ट लाईफला घेऊन बऱ्याच लोकांना ना प्रश्न आहेत. कुणाला असं वाटतं की माझे पास्ट कर्माज जे आहेत ते तसे असल्यामुळे ह्या जगामध्ये, म्हणजे ह्या जन्मात मला प्रॉब्लेम्स फेस करतोय मी. तर मला असं सांगा की होपोनोपो ही प्रेयर जी आहे ह्याच्याने आपण पास्ट कर्माज आहेत ते हील करू शकतो का? होपोनोपोनोच्या युजेसने आपण पास्ट कर्म आपण 100% हील करू शकतो. फक्त त्यासाठी थोडा वेळ द्यावा लागतो. कारण की पास्ट कर्म आहेत ते लगेच आज बोलली मी आणि लगेच हील होईल असं नाहीये. त्याच्यासाठी होपोनोपोनो प्रेयरचं तर कम्प्लिटली म्हणजे कंटिन्यू तुमच्या बॅक ऑफ माइंड, म्हणजे आता जरी आपण बोलतोय तरी माझ्या बॅक ऑफ माइंड माझं ते चॅन्टिंग स्टार्ट असलं पाहिजे. म्हणजे ह्याने काय होतं की जे आता आपण बोलतोय पण तुमच्याही मनात कुठेतरी काहीतरी विचार चालूच असणार. म्हणजे मला हे करायचंय किंवा मला नंतर कुठे जायचंय, मला पण आता काय, मग मला घरी जायचंय, हे काहीतरी विचार असणारच. तर त्याच्यामुळे ते जे विचार ते स्टॉप करायचे. बॅक ऑफ माइंड, आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू, हे चॅन्टिंग करायचंय. हे चालूच ठेवलं. हो, हे चालू ठेवायचं. प्लस दुसरी गोष्ट आणखी एक मी रेमेडीज सांगेन. आपल्याला माहित नाहीये की आपली पास्ट लाईफ काय आहे किंवा आपल्याला माहित नसतं आपलं फ्युचर काय आहे. तर त्याच्यामध्ये आपल्या ऑडियन्ससाठी मी मराठीमध्ये सांगणार आहे, एवढंच सांगायचं, हे युनिवर्स, मला माहित नाहीये की माझे पास्ट कर्म काय आहेत, पण मी आत्ताचा क्षण जगत आहे आणि माझ्या आयुष्यामध्ये आत्तापासून आणि ह्या पुढे सगळं चांगलंच व्हावं ही मी तुम्हाला विनंती करते आणि मी तुम्हाला माझं लाईफ सरेंडर करते. हे कंटिन्यू तुम्ही ॲटलिस्ट दिवसातून 7 वेळा तरी तुम्ही बोला. ह्याच्याने काय होतं की आपण आपल्याकडून जे काही कर्म झालेले असतात ते काहीतरी नकळतपणे झालेले असतात आणि माहिती नाही आहेत. आता तुमचे काय कर्म आहेत तुम्हाला माहिती नाही, माझे काय कर्म आहेत मला माहित नाही. पण हे जेव्हा आपण सरेंडरची इथे भावना येते ना, तेव्हा ते आपोआप क्लिनिंग चालू होतं आणि त्याच्यानुसार मग आपली लाईफ पुन्हा रिसेट व्हायला स्टार्ट होते. अच्छा, ओके. तुम्हाला काय वाटतं आता ह्या सगळ्या गोष्टींवरती होपोनोपो प्रेयर ही काम करते, तर हे तुम्हाला काय वाटतं की सायन्सला रिलेटेड आहे का? येस. हे कसं, तुम्ही जरा सांगा त्याबद्दल. ओके, लॉ ऑफ अट्रॅक्शन म्हणजे काय, आकर्षणाचा सिद्धांत. हे झालं एक सायंटिफिक लँग्वेजमध्ये. पण जर सोप्या भाषेमध्ये सांगायचं झालं तर आपण जसं विचार करत असतो तशाच गोष्टी आपल्या आयुष्यात आकर्षित होतात. अच्छा. आणखी ऑडियन्सला इझिएस्ट व्हावं म्हणून एक्झाम्पल देऊन सांगते. म्हणजे जर मी विचार केला की माझ्या आयुष्यात पैसे नाही आहेत, म्हणजे मी काय युनिवर्सला सांगते की लॅक ऑफ मनी, म्हणजे पैशांची कमतरता. मग माझ्या आयुष्यात असंच इन्सिडेंट होणार की लॅक ऑफ मनी. जेव्हा आपण सांगतो की माझ्या आयुष्यात प्रेम नाही आहे किंवा मला प्रेम करणारी खूप कमी माणसं माझ्याजवळ आहेत, तर तशी सिच्युएशन क्रिएट होते. पण एखाद पर्सन खूप हॅप्पी असतो, तो एव्हरीडे आपल्याला हॅप्पी दिसतो. कारण का की त्याची पॉझिटिव्ह एनर्जी आहे आणि त्या प्रकारे त्याचं वर्क होते. असं आहे. आता मी जर म्हणाले की माझ्याकडे खूप पैसे आहेत, असू देत किंवा नसू देत, ते अनदर पार्ट झाला. पण जर आपण तो माइंडसेट आणि तो आपला बिलीफ जर असेल स्ट्रॉंग, तर सेम तशा गोष्टी, म्हणजे लाईक अट्रॅक्ट्स लाईक. राग असेल तर तुम्हाला रागवणारीच माणसं भेटणार, प्रेम मनात असेल तर प्रेम करणारीच माणसं मनात भेटणार. त्याच्यामुळे कसं आहे की तुम्ही तुमच्या विचारांवर जास्त फोकस ठेवला पाहिजे की तुम्ही दिवसभरात काय विचार करत आहात. कारण आपण ह्युमन बॉडीमध्ये किंवा आपल्या ह्युमन माइंडमध्ये आपण दिवसभरात जगताना 80,000 आपण विचार करत असतो. मोस्टली तर निगेटिव्हच असतात.
प्रत्येकाबद्दल. तर त्याच्यामुळे ते फक्त जर आपण विचारांच्या पॅटर्न्सवर जर आपण कंट्रोल आणला, म्हणजेच काय तर बॅक ऑफ माइंड होपोनोपोनो प्रेयर जर चालू ठेवली, हिलिंग होत आहे, पॉझिटिव्हिटी वाढते, युनिव्हर्सला खूप चांगला सिग्नल आपल्याकडून जातोय की मी पॉझिटिव्ह आहे आणि मी तुम्हाला माझी लाईफ सरेंडर केली, आता तुम्ही मला द्यावं, असं फक्त मग ती विश मागायची इच्छा असते. मग आता पुन्हा प्रश्न निर्माण होतो की काही लोकांचं मॅनिफेस्टेशन का पूर्ण होत नाही, तर ते का नाही होत, स्वतःचेच निगेटिव्ह सेल्फ टॉक जास्त असतात. म्हणजे मी अशीच आहे, मी तसंच आहे, मला हे नाही जमणार बाबा. की आता काहींचं ड्रीम असतं की मला ही कार घ्यायची आहे, समजा जॉबलेस पर्सन आहे आणि त्याचं एक हे असतं की मला ही कार घ्यायची आहे, पण नंतर पुन्हा काय, मी जॉबलाच नाही आहे किंवा माझी सॅलरीच नाही, हे काय झाले तर सेल्फ निगेटिव्ह टॉक झाले. म्हणजे स्वतःबद्दलच नकारात्मक भावना. ते कशासाठी असल्या पाहिजेत, नाही असल्या पाहिजे. त्याच्यामध्ये आपण खूप चांगला पॉझिटिव्ह विचार करू शकतो की नाही, माझं जे काय आहे ते चांगलं आहे आणि पुढे चांगलंच होणार आहे. ह्याच्यामध्ये तुम्हाला कोणाला काही पे करायचे नाहीयेत किंवा काही नाहीयेत, फक्त स्वतःचे विचार चांगले ठेवले पाहिजेत. हो, त्याच्याने ते नक्कीच होऊ शकतं. सेल्फ निगेटिव्ह टॉक थांबवले पाहिजेत. लोक काय बोलतील हा मुद्दा मेन थांबवला पाहिजे. मी जर बिझनेस केला किंवा म्हणजे त्याच्यामध्ये माझ्या ह्या बिझनेसमध्ये कोणीच नव्हतं किंवा माझी फॅमिली नव्हती आणि मी जर काहीतरी बिझनेस करते जो छोटा असेल किंवा मोठा असेल तर लोक नावच देतात, छोटा असेल तर लोक हसतात, तर तेव्हा पण आता बिझनेसमधून तुम्हाला पैसे जनरेट होणार आहेत ना, तर त्याच्यामुळे लोक काय बोलतील हा विचार थांबवला पाहिजे. सेल्फ निगेटिव्ह टॉक, लोक काय बोलतील, स्वतःचं ओव्हर थिंकिंग थांबवण्यासाठी होपोनोपोनोचाच यूज केला जातो. हे जर तुम्ही 3-4 पॉईंट जर कंट्रोलमध्ये आणले तर तुमचं मॅनिफेस्टेशन 100% वर्क होतं. बरेच लोक नवीन घराचा ना विचार करतात. आता ते इझी नाही आणि ती छोटी गोष्ट पण नाहीये, कारण लाखो रुपयाची गोष्ट आहे. काही वेळा ते डाऊन पेमेंट्सचे पैसे साठवतात पण लोनमध्ये प्रॉब्लेम येतात. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टींना रिजेक्ट होण्याचे चान्सेस वाढतात. तर होपोनोपोन ही प्रेयर ही कशी वापरून आपण घर अचीव करू शकतो? ओके, आता त्याच्यामध्ये काय आहे की तुम्हाला मॅनिफेस्ट करावं लागेल की म्हणजे आता उदाहरणार्थ तुमचं ठाण्यामध्ये घर आहे, मला आता पुन्हा जर ठाण्यामध्ये मला स्वतःला घ्यायचंय तर मी विचार केला पाहिजे की मला ठाण्यामध्ये घर पाहिजे, ही माझी युनिव्हर्सकडे विश असली पाहिजे. म्हणजे ती स्ट्रॉंग विश, म्हणजे असं नाही की मी ठाण्यामध्ये नाही भेटलं तर मी नेरुळला घेणार, ऑप्शन्स नाही ठेवलं. युनिव्हर्सला आपली जेवढी क्लॅरिटी असेल ना तेवढे युनिव्हर्स आपली विश लवकर पूर्ण करतात. क्लिअर सिग्नल्स. आता मग ठाण्यामध्ये खूप एरियाज आहेत, आता तुमचं जसं घोडबंदरला आहे तर तसं आता मला जर इथेच पाहिजे असेल तर मी तिथे माझे थॉट्स क्लिअर की माझे घोडबंदर रोडला ह्या ठिकाणी कुठल्या सोसायटीमध्ये, आणि आता समजा कपल आहेत त्यांच्याकडे पैसे नाही आहेत पण तुम्ही पैसे असल्याचा दिखावा तर करू शकता. ऍटलीस्ट तुम्ही तिथे जाऊन चांगला एजंट पकडा किंवा स्वतः गुगल करा किंवा खूप साऱ्या साईट्स आहेत 99 एकर्स किंवा काय अशा, त्याच्यावर सर्च करा, तिथे तुम्ही जाऊन व्हिजिट करा, ते घर कसं आहे त्याचा तुम्ही फील घ्या. आणि तो फील घेतल्यानंतर आता पुन्हा तिथे तेच मी सांगेन, आय एम ओपन फॉर ऑपॉर्च्युनिटी असं लिहा, होपोनोपोनोचं चॅन्टिंग करत राहा. म्हणजे ज्यांना जॉब नाही आहेत त्यांना तो ऑपॉर्च्युनिटी युनिव्हर्स देणार, सॅलरी चालू होणार. म्हणजे ऍटलीस्ट जे डायरेक्टली परचेस करू नाही शकत ते EMI वर नक्कीच करू शकतात. आता त्याच्यामध्ये जर तुमच्यामध्ये जर जास्तच कोणाच्या मनात निगेटिव्ह फिलिंग जास्त असतील तर मग होपोनोपोनो काही वेळा काम करायचं थांबतं. कारण का, ह्याच्यामध्ये काय होतं की आपल्यामध्ये खूप जास्त निगेटिव्ह विचार आहेत, मग ते कुठेतरी क्लिनिंग करणं पण गरजेचं आहे. त्याच्यासाठी EFT ही टेक्निक आहे. म्हणजे येस, आता EFT म्हणजे काय, इंग्लिशमध्ये सांगते इमोशनल फ्रीडम टेक्निक असं. आता मराठीमध्ये सांगायचं झालं तर भावनिक विचारांपासून मुक्तता मिळवण्याची साधना असं. ह्याच्यामध्ये काय असतं की आपले जसे आता मी 7 चक्र नजर काढताना दाखवले तर तसे आपल्या शरीरामध्ये एनर्जीचे मेरिडियन पॉइंट्स असतात, तर त्या पॉइंट्सवर टॅपिंग केलं जातं. म्हणजे आता उदाहरणार्थ मी अफर्मेशन लिहिलंय, होपोनोपोनोची प्रेयर करते तरी पण काही रिझल्ट मिळत नाही, मग काही जण येऊन आपल्याला कमेंट टाकणार, मॅडम मी हे ट्राय करून 7 दिवस केलं पण पैसे नाही आले. का नाही आले, कारण तुमच्या मनामध्ये खूप जास्त निगेटिव्ह फिलिंग आहेत त्या विषयाबद्दल. म्हणजे तुम्ही वरवरचं अफर्मेशन लिहिलंय, तुम्ही होपोनोपोनो प्रेयर केले, पण मनामध्ये काय आहे, मी हे कसं करणार आहे, हे होईल की नाही, की मॅडमने फक्त व्ह्यूज येण्यासाठी हे सांगितलं हे. मग त्याच्यामध्ये काय असतं की EFT जेव्हा आपण हे टॅपिंग करतो तेव्हा ते आपले विचार ना रिलीज होतात. म्हणजे विचार रिलीज झाले की आपल्या एनर्जीचा फ्लो चांगला होतो आणि जे आपले रक्तवाहिन्या असतात त्याच्यामधला जो फ्लो वाढतो आणि मग त्याच्यातून आपला पॉझिटिव्ह ऑरा वाढतो, पॉझिटिव्ह एनर्जी आपली क्रिएट होते आणि त्याच्यानुसार आपल्याला खूप चांगले रिझल्ट मिळतात. अच्छा, मला हे थोडं एक्झाम्पल देऊन कसं सांगाल तुम्ही? जर कोणाला स्वतःमधली नेगेटिव्हिटी घालवायची, हे कसं टॅप इन करून हे करतील? हात होल्ड करा आणि आता आपण कराटे टॅपिंग करणार आहोत. पहिले 2 वेळा ब्रीथ इन ब्रीथ आउट करा आणि माझ्या मागून म्हणा, जरी माझ्या मनात
जरी माझ्या मनात बेचैनी असेल तणावपूर्वक स्थिती असेल तरी मी स्वतःला स्वीकारतो आणि आजपासून ह्या क्षणापासून मी स्वतःवर प्रेम करतो जरी माझ्या मनात निगेटिव्ह असेल मनामध्ये बेचैनी असेल तरी ह्या क्षणापासून मी स्वतःला स्वीकारतो आणि स्वतःवर प्रेम करतो असं हे 3 वेळा तुम्ही टॅपिंग करून म्हणायचंय. त्याच्यानंतर माझ्या मनातील निगेटिव्ह विचार रिलीज माझ्या मनातील बेचैनी रिलीज डोळ्याखाली माझ्या मनातील स्वतःचे निगेटिव्ह भावना रिलीज मी आयुष्यात काही करू शकत नाही हा विचार मी सोडून देतो. मला पैसे इझिली मिळणार नाहीत हा विचार मी सोडून देतो. हनुवटीवर माझ्या मनातली ओव्हर थिंकिंग रिलीज कॉलर बोनवर माझ्या मनात असलेले तणावपूर्वक विचार रिलीज असे हे जे पॉइंट्स आहेत त्याच्यावर तुम्ही टॅपिंग करायचं आहे. म्हणजे आता मी हे एक टाइम घेतलं तसं तुम्ही 1 2 3 वेळा करायचं आहे. पुन्हा ब्रीद इन करायचं आहे. ब्रीद आउट करताना आपल्या मनातली निगेटिव्हिटी पूर्ण व्हाईट लाईट एनर्जीने बाहेर जाते असं फील करायचं आहे. तुम्हाला इन्स्टंट रिलीफ वाटणार 10 मिनिटांमध्ये. अच्छा ओके. हे शॉर्टमध्ये मी एक ऑडियन्स एक एक्झाम्पल नाही म्हणजे आणि मग ह्याच्यानंतर तुम्ही मॅनिफेस्टेशन तुम्ही केलं ना रोज सकाळी आणि संध्याकाळी अशा प्रकारे टॅपिंग तर तुमचं 2-3 दिवसामध्ये तुमच्या मनातली निगेटिव्हिटीच जाते ऍक्च्युली. म्हणजे हे जेव्हा ऑडियन्स स्वतःवर प्रॅक्टिकली जेव्हा हे एक्झाम्पल करून बघतील इन डिटेलमध्ये तर तेव्हा त्यांना स्वतःला 3 दिवसामध्ये रिलीफ वाटतं. ओके. तर आता आपण डिस्कस केलं लॉ ऑफ अट्रॅक्शन, होपोनोपो आणि EFT. तर ह्या तिन्ही पण ह्यांचे पण म्हणजे पार्ट्स एकाचेच 3 पार्ट आहेत की हे वेगवेगळे आहे? नाही, हे सगळं पॅरलल आहे. म्हणजे एक्झाम्पल सेट सांगायचं झालं तर काहीतरी एका पर्सनच्या आयुष्यात काहीतरी पास्ट ट्रॉमा आहे आणि तो डायरेक्टली मॅनिफेस्टेशन करायला लागला की मी काहीतरी मर्सिडीज गाडी घेतोय. हे पॉसिबल आहे का? तर नाही. का? कारण पास्ट ट्रॉमाच आहे, त्याच्यातूनच तो पर्सन हील झालेला नाहीये. तर ते मॅनिफेस्टेशन कसं कम्प्लीट करणार आहे? मग काही जण म्हणतात की नाही हे सगळं थोतांड आहे म्हणून असं, पण ऍक्च्युली तसं नाहीये. हे सगळं सायंटिफिकली वर्क करतं. स्पिरिच्युअली तर करतं पण सायंटिफिकली पण करतं. आता उदाहरणार्थ जर ज्या माणसाच्या आयुष्यात काही पास्ट ट्रॉमा झालेला आहे त्याने काय करायचं तर पहिले स्वतःचं हिलिंग करायचं आहे. हिलिंगसाठी काय आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू ह्या 4 सेंटेन्सचं कंटिन्यू चॅन्टिंग. ह्याने काय होणार आहे होपोनोपोनोच्या युजेसने त्याचं हिलिंग पार्ट होणार आहे. परत जर काहीतरी निगेटिव्ह विचार मनात येतच असतील तर मी आता जे सांगितलं टॅपिंग करून ते विचार काढून टाकायचे. हे झालं EFTचा यूज. आता लॉ ऑफ अट्रॅक्शनचं म्हणजे मॅनिफेस्टेशन कसं कम्प्लीट करावं तर त्याच्यामध्ये काय करायचं आहे की आस्क, बिलीव्ह अँड ट्रस्ट. म्हणजे काय विश्वाकडे तुम्ही मागा. तुमची कुठलीही गोष्ट असेल विश्व इन्फिनिटीमध्ये देऊ शकतं आपल्याला. तर त्याच्यामुळे विश्वाकडे तुम्ही ती इच्छा व्यक्त करा. तर समजा मला BMW X7 सिरीज घ्यायचं आहे तर मी ती इच्छा युनिव्हर्सकडे व्यक्त केली की मला BMW X7 सिरीज घ्यायची आहे. ती घेण्यासाठी मला कुठूनही तुम्ही ऑपॉर्च्युनिटी द्या. म्हणजे ही मी इच्छा सांगितली युनिव्हर्सला. त्याच्यानंतर काय तर माझा त्या गोष्टीवर बिलीफ असला पाहिजे. म्हणजे काय की मला ही गोष्ट मिळणारच आहे. ह्या गोष्टीवर माझा 1000% विश्वास असला पाहिजे तरच ती गोष्ट युनिव्हर्स देईल. जर माझ्या मनामध्येच असेल की नाही मला BMW कशी देणार आहे, खरंच युनिव्हर्स देणार आहे का, खरंच असं होतं का, तर ते नाही होणार आहे. कारण त्याच्यामध्ये एकच होतं की तुम्ही स्वतःबद्दलच सेल्फ डाऊट घेताय तर युनिव्हर्सला तर साहजिकच तुमच्याबद्दल डाऊट असणार आहेत. तर त्याच्यामुळे ते सेल्फ डाऊट न ठेवता ते मला मिळणारच आहे ही भावना असली पाहिजे. आणि मग काय करायचंय तर बिलीव्ह म्हणजे आता तुम्हाला हे करायचं की तुम्हाला ती ऑलरेडी मिळाली आहे. म्हणजे भले तुम्ही ओलाने ट्रॅव्हलिंग करा किंवा ट्रेनने ट्रॅव्हलिंग करा पण ते ट्रॅव्हलिंग करताना तुमच्या मनामध्ये असलं पाहिजे की यू आर ओनिंग युअर BMW कार असं. म्हणजे ते जेव्हा फिलिंग असणार ना तेव्हा युनिव्हर्स कुठल्याही गोष्टी तुम्हाला कुठल्याही वेने अरेंज करून देतं. बरोबर. आणि मग ती गोष्ट तुम्हाला काहींचं जर हिलिंग खूप चांगलं असेल किंवा पॉझिटिव्ह एनर्जी चांगली असेल विदिन मंथ्समध्ये काहींचं मॅनिफेस्टेशन हे असं मोठं कम्प्लीट होतं. आणि काहींना जर वेळ लागत असेल तर त्यांनी तिथे समजावं की स्वतःचे सेल्फ निगेटिव्ह टॉक्स जास्त आहेत. म्हणजे प्रॉब्लेम बाहेरच्यांमध्ये नाहीये, प्रॉब्लेम स्वतःमध्ये आहे. ते एकदा हिलिंग केलं म्हणजे तेच आता मला तुम्हाला सांगायचं की होपोनोपोनो, EFT आणि लॉ ऑफ अट्रॅक्शन हे पॅरलल आहेत, वेगवेगळे नाहीयेत. हिलिंग होणं गरजेचं असतं, स्वतःचे निगेटिव्ह थॉट्स EFTने रिलीज करणं गरजेचं असतं आणि युनिव्हर्सवर लॉ ऑफ अट्रॅक्शनवर ट्रस्ट ठेवणं जास्त खूप गरजेचं आहे. ओके बरोबर. खूप छान पद्धतीने तुम्ही सांगितलं कारण ह्या सगळ्या गोष्टी पॅरलल आहेत. आता समजा मला ही टेक्निक येते, मी शिकलोय आणि मला असं वाटतं की माझ्या पार्टनरला नाहीतर माझ्या फ्रेंड्सला, माझ्या रिलेटिव्सला
ह्या टेक्निकनी त्यांचं जे माइंडसेट आहे ते मला चेंज करायचं आहे, नाहीतर त्यांना मला हील करायचं आहे. तर हे पॉसिबल आहे का? येस, 100% आहे. आता सपोज जर आपल्याला पहिले काहीतरी बॉडी पेन पार्टमध्ये जर आपल्या स्वतःच्या बॉडी पार्टमध्ये जर आपल्याला पेन असेल, तर समजा माझा हा हात दुखतोय, तर तेव्हा मी असं पहिले स्वतःच्या हातावर दुसऱ्या हाताने होल्ड करायचं आहे आणि म्हणायचं आहे की मला होणाऱ्या पेनची किंवा त्रासाची मी 100% जबाबदारी घेते आणि त्याच्यानंतर आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू. हे जोपर्यंत मनाला शांत वाटत नाही तोपर्यंत आपल्या मनामध्ये चॅन्टिंग करायचं आहे. विदिन 10 मिनिटाच्या आतच आपलं माइंड रिलॅक्स होऊन जातं. आणि ॲक्च्युली बॉडी पेन जे आहे ना, ते आपल्या निगेटिव्ह स्वतःच्या टॉक्समुळेच झालेलं असतं. म्हणजे आपल्याला वाटतंय माझं काहीतरी दुखतंय, तर ते दुखणं म्हणजे तुम्ही विचार करा की तुमच्या मनामध्ये खूप निगेटिव्ह टॉक्स स्टोअर झालेले आहेत. त्या स्टोरेजमुळे तुमचं काहीतरी बॉडी पार्ट पेन करून दाखवतंय की हे इथे हील होण्याची गरज आहे. आणि होपोनोपोनो ह्यामध्ये खूप चांगलं हिलिंग देतं. आता तुम्ही जे मला प्रश्न केलात की खरंच सगळ्यांना आपण हील करू शकतो का, तर त्याच्यामध्ये रिमोट हिलिंग टेक्निक्स असते. जेव्हा आमच्याकडे इनरोलमेंट केली जाते कोणी, तर आपण समोरच्याला रिमोट हिलिंग देऊन नक्की 100% ठीक करू शकतो. ओके, रिमोट हिलिंग. येस, रिमोट हिलिंग हा प्रकार आम्ही क्लासेसमध्ये शिकवतात मेंटर्स, आणि त्याच्यामधून ते 100% प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊ शकतो. ओके, तुम्ही आता इतका एक्सपिरियन्स तुम्हाला ह्या गोष्टीमध्ये, एखाद्या पेशंटला तुम्ही म्हणजे कोण आलाय तुमच्या इथे आणि खूप प्रॉब्लेममध्ये आणि तुम्ही त्याला हील केले, असं काही गोष्ट? येस, 2 एक्झाम्पल सांगते. एक डॉक्टर आहेत, आयुर्वेदिक डॉक्टर आहेत पुण्यामधल्या. तर त्यांना मी सहज असा कॉल केला होता माझ्या काही पर्सनल कामानिमित्त, आणि त्या टायमिंगला त्यांनी कॉल नाही रिसीव्ह केला. त्यांनी मला मेसेज केला की मॅडम मला सध्या मोबाईल अलाउड नाही आहे, तुम्ही टेक्स्ट करा म्हणून. मी जरा शॉक झाले की असं काय झालं मॅडमना. मी त्यांना विचारलं मॅडम काय झालं, तर त्यांना शिंगल्स नावाचा एक आजार झाला होता. म्हणजे आपल्या मराठीमध्ये नागिण म्हणून बोलतो, बरोबर, असं. तर तो आजार झाला होता, तर त्यांची ट्रीटमेंट चालू होती, पण त्यांना तेवढा रिलीफ मिळत नव्हता. मग मी त्यांना सहज आपली होपोनोपोनो कसं यूज करायचं ॲज अ मेंटर म्हणून मी त्यांना कॉलवर गाईड केलं, आणि त्यांनी ते केलं. मी सांगितल्याप्रमाणे 3 दिवसामध्येच त्यांना खूप इन्स्टंट रिलीफ मिळाला, आणि त्यांनी स्वतःहून मला मेसेज करून सांगितलं की मॅडम मी आता पूर्णपणे बरी झाली आहे म्हणून. म्हणजे एक हा खूप चांगला मला पॉझिटिव्ह फीडबॅक आलाय. प्लस माझ्याच एक जवळचे आहेत, तर त्यांना हेडचे होत होतं. एका दिवसामध्ये 3 ते 4 सॅरिडॉन घेतल्या, पण काही फरक मिळेना. तर मला असंच सांगितलं की मला असं हेड पेन होत आहे. मी म्हटलं ठीक आहे, आपण हिलिंग करूयात म्हणून असं, आणि मी हिलिंग दिलं. तर त्यांना एक 7 मिनिटामध्येच इन्स्टंट रिलीफ मिळाला. म्हणजे त्यांनी स्वतःहून सांगितलं की आता म्हणजे बरं वाटतंय, फाईन आहे असं. म्हणजे हे एक एक्झाम्पल. हे तुम्ही रिमोट टेक्निकनीच केले हे? हो. जे मॅडमना सांगितलं मी, त्या ज्यांना शिंगल्स नावाचा आजार होता त्यांना बेसिक होपोनोपोनोच सांगितला, त्याच्यानेच त्यांना रिझल्ट मिळाले. आणि जे सिव्हिअर हेडचे होतं त्यांना मी ॲडव्हान्स होपोनोपोनो सांगितलं. ओके. आता ना ह्यामध्ये जसं आपले हे पॉडकास्ट मॅक्सिमम आध्यात्मिक असतात, आणि ह्या पण गोष्टी कुठे ना कुठे स्पिरिच्युअलिटीला पण कनेक्टेड आहे. कारण आपण बिलीव्ह नाही केला तर ती गोष्ट वर्क नाही होणार शेवटी. तसंच आपण देवाला मनापासून जोपर्यंत बोलतो ना मानत नाही, तोपर्यंत ते एक रिझल्ट पण लोकांना नाही दिसत. मला विचारायचं की जसं ह्या गोष्टीमध्ये ना मला बऱ्याच जणांचे मेसेजेस वगैरे पण आलेले आहेत, लग्न कोणाची ना होत नाही. म्हणजे अगदी 32, 35, 40 वय झालेलं आहे, त्यांचं लग्न नाही होते. परत ज्यांची लग्न झालेत त्यांचे डिवोर्स झाल्यानंतर ना सेकंड मॅरेजसाठी ते प्लॅन करतायत, त्यात पण त्यांना प्रॉब्लेम्स येत आहेत. मग ह्या प्रेयरचा मला जरा उपाय म्हणजे कसं वापरू शकतो आपण याला? त्याच्यामध्ये तेच करायचंय, मी माझ्या भावनांची 100% जबाबदारी घेते हे बोलून होपोनोपोनोचं चॅन्टिंग करायचंय. युनिव्हर्सला तुमची लाईफ किंवा तुम्ही ज्या देवाला मानता, म्हणजे आपली जी हायर पॉवर, त्याला तुमची लाईफ सरेंडर करायची आहे. की समजा कोणाचा डिवोर्स झाला असेल किंवा काय म्हणजे काहीतरी पास्ट ट्रॉमाच झालाय, म्हणजे इथे पण हिलिंग गरजेचंच आहे त्याच्यामुळे. आणि ज्यांना जे नवीन आहेत, ज्यांचं लग्न होत नाहीये, तर त्याच्यामध्ये त्यांच्याकडून असं झालेलं असतं, एक चुकी झालेली असते की त्या योग्य वयामध्ये लग्न केलेलं नसतं, मग त्याच्यामुळे पण आता सफरिंग होऊ शकतं असं असतं. मग त्याच्यामुळे ते सर्चिंग करत करत जास्त वेळ जातो, आणि मग चांगला पार्टनर मिळत नाही, किंवा चांगला पार्टनर मिळाला नाही तर मग डिवोर्सचे पण मॅटर आताच्या याच्यामध्ये होतात. तर त्याच्यामध्ये काय करायचंय की तुम्हाला जसा पार्टनर हवाय त्याबाबत तुम्ही व्हिज्युअलाइज करायचंय. म्हणजे रोज सकाळी उठल्यावर तेव्हा बाकी सेम टायमिंगला करणं ते व्हिज्युअलायझेशन गरजेचं आहे. म्हणजे तुम्हाला जसा पार्टनर पाहिजे तसं तुम्ही युनिव्हर्सला सांगायचं. म्हणजे तुम्हाला सावळा हवाय की तुम्हाला फेअर हवाय, त्याचं इन्कम किती हवंय, किंवा तो दिसायला कसं पाहिजे, त्याचं नेचर कसं पाहिजे, मग त्या पार्टनर तुम्हाला मिळालाय, आणि मग त्याच्यासोबत तुम्ही तुमची मॅरिड लाईफ कशी जगत आहात हे सगळं इन डिटेल व्हिज्युअलाइज करा. म्हणजे हे सकाळी करायचंय, सेम टायमिंग रात्री झोपताना पण सेम टाइमला करायचंय. प्लस ह्यासोबत तुम्ही स्क्रिप्टिंग करायचंय. म्हणजे एक बुक घ्यायची, जसं आपण मगाशी ॲफर्मेशनसाठी जॉब
साठी जे अफर्मेशन सांगितलं तसं आता तुम्ही एक नवीन बुक करा, स्क्रिप्टिंग म्हणून वर हेडिंग द्या, प्रत्येक दिवशी ते स्क्रिप्ट लिहायचं आहे. पहिल्यांदा दिवशी बसून 1 तास तरी स्वतःसाठी वेळ काढा आणि इन डिटेल लिहा की मला असा पार्टनर हवाय, तो इथे जॉबला हवाय किंवा त्याचं इन्कम एवढं हवंय, त्याच्या फॅमिलीमध्ये किती मेंबर्स आहेत ह्यापासून तुम्ही इन डिटेल त्या स्क्रिप्टिंगमध्ये लिहा. रोज तीच गोष्ट सकाळी लिहायची, रात्री झोपताना वाचून झोपायचे, व्हिज्युअलायझेशन करायचे आणि रोज तीच गोष्ट सेम त्या पेजवरची बघून रोज प्रत्येक दिवशी नेक्स्ट डेची तारीख टाकून ते पुन्हा पुन्हा लिहायचं आहे. जर तुमच्या फिलिंग स्ट्रॉंग असतील आणि तुमच्यातली निगेटिव्हिटी जर पूर्ण व्हॅनिश ऑफ झालेली असेल होपोनोपोनो आणि EFTच्या युजेसने, हे 100% वर्क होणार आहे. ओके ग्रेट. म्हणजे हे लोकांचे बरेच प्रश्न होते आणि म्हणून मी हा प्रश्न केला तुम्हाला. EFT, लॉ ऑफ अट्रॅक्शन आणि होपोनोपो, तुम्ही जसं म्हणालात की हे पॅरलल आहेत आणि ह्या 3 गोष्टी जेव्हा तुम्ही इम्प्लिमेंट करता तेव्हा तुमची लाईफ सुधारते, नाही तर चेंज होते. ह्या 3 पण गोष्टी ट्राय करून झाल्यात, तरी पण एखाद्याची म्हणजे मॅनिफेस्टेशन जी विचार करतायत ते वर्क नाही होते, तसं मग काय प्रॉब्लेम असेल त्याच्यामध्ये? कारण त्याच्यामध्ये एक सांगेन की आपल्याकडे जे आहे त्यासाठी ऑलरेडी आपण युनिव्हर्सला थँक्यू म्हटलं पाहिजे. म्हणजे जेवढं आपण थँक्यू बोलतो म्हणजे त्याच्यातून काय होतं, थँक्यू आपल्याला जर कोणी शब्द म्हणाला, मी जर तुम्हाला थँक्यू म्हणाल, तुमच्या चेहऱ्यावर आपोआप स्माइल येते. त्याच्यामुळे देणारा देव आहे, जे देव नाही मानत त्यांनी युनिव्हर्सला मानावं असं मी सजेस्ट करेन. आणि जे काही आपल्याकडे आहे त्याच्यासाठी थँक्यू बोलत राहायचं. म्हणजे आता उदाहरणार्थ माझ्याकडे मोबाईल आहे, मी मोबाईलला थँक्यू बोलेन. माझ्याकडे आता पिण्यासाठी पाणी आहे, मी त्याच्यासाठी पण थँक्यू बोलेन. कारण का, काही ना पटकन वेळ असते तेव्हा पाणी सुद्धा अवेलेबल होत नाही त्याच्यासाठी. जे आपल्याला 2 टाइम जेवायला मिळतं किंवा सकाळी जो आपण ब्रेकफास्ट करतो त्यासाठी थँक्यू म्हणायचं. म्हणजे थँक्यू युनिव्हर्स फॉर गिव्हिंग मी दिस. म्हणजे असं जेव्हा आपण सतत बोलत राहतो म्हणजे तेव्हा काय होतं की आपण युनिव्हर्सला सतत सांगतो की मी ऍक्च्युली डिझर्व करतेय आणि तू मला देतोस किंवा देतेस, तर त्याच्यासाठी मी ऑलरेडी थँकफुल आहे. युनिव्हर्सच्या मनात काय येतं की ही पर्सन आहे किंवा हा जो व्यक्ती आहे तो मला खूप जास्त कृतज्ञता व्यक्त करतोय, मग ह्याला अजून देऊन बघूया असं. आणि ज्यांच्याकडे सगळं असतं पण एखाद दुसरी गोष्ट नसेल ना, माझ्याकडे हेच नाहीये, मला पैसेच नाहीयेत, म्हणजे हा काहीतरी जे रिझन सांगतात ना, मग त्यांच्याकडून त्या गोष्टी काढून घेतल्या जातात. मग त्याच्यामुळे आपण बोलतो की एखाद्याच्या आयुष्यात पटकन डाऊनफॉल कसा येऊ शकतो, तर ते ह्या कारणास्तव. कारण की रिझन हेच आहे की ते थँकफुलच नसतात ना. आपण जेव्हा कुठल्याही गोष्टीसाठी थँकफुल म्हणतो तीच गोष्ट आपल्याला दुपटीने परत मिळतं. त्याच्यासाठी एक सिंपल रेमेडी सांगते. रोज रात्री 10 मिनिटं तरी नाईट वॉक करा. नाईट वॉक करताना कोणाशी चिटचॅट करण्याशिवाय किंवा कुठलं तरी सॉन्ग ऐकण्यापेक्षा मी सजेस्ट करेन की एक स्टोन हातामध्ये घ्या. आता समजा माझ्याकडे पायराईटचं स्टोन आहे, तर तुमच्याकडे कुठलाही स्टोन किंवा आपला जो रस्त्यावरचा दगड जरी उचलला तरी चालेल. कारण इथे पण आपली फिलिंग महत्वाची. मॅनिफेस्टेशन तेव्हाच कम्प्लीट होतं जेव्हा आपण त्याच्यामध्ये फिलिंग आपल्या ओततो तेव्हा. तर ते दगड घ्यायचं आणि प्रत्येक गोष्टीसाठी थँक्यू म्हणायचं रोज रात्री चालताना. 10 मिनिट्स करा की थँक्यू माझ्याकडे चांगलं राहायला घर आहे, थँक्यू मला चांगलं जेवायला मिळतं, थँक्यू माझ्याकडे असं जॉब आहे, थँक्यू माझ्याकडे पैसे आहेत. म्हणजे जे तुमचे पैसे आहेत त्याच्यासाठी तुम्ही कृतज्ञता व्यक्त करताय, राहायला घर आहे त्याच्यासाठी तुम्ही कृतज्ञता व्यक्त करताय. अशा प्रत्येक गोष्टीसाठी तुम्ही शोधून काढायच्या. नाही तर काहींचं काय 10 गोष्टी सांगितल्या की ते संपलं, असं नसतं. मग थँक्यू माझ्या घरात खिडकीला माझ्या किंवा विंडोला पडदे आहेत, कर्टन्स असणं पण खूप गरजेचं आहे असं. तर त्याच्यामुळे म्हणजे प्रत्येक गोष्ट तुम्ही शोधून काढा. जेवढ्या वेळा तुम्ही थँक्यू म्हणाल तर तेवढी तुमची फ्रिक्वेन्सी अपग्रेड होईल आणि त्याच्याने काय होतं की मॅनिफेस्टेशन आपलं खूप सुलभपणे कम्प्लीट होतं. तर ग्रॅटिट्यूड हा खूप इम्पॉर्टंट आहे. तसंच आता इतक्या गोष्टी तुम्ही सांगितल्या, मला हा प्रश्न आलाय की तुम्ही आतापर्यंत किती गोष्टी अचीव्ह केल्या मॅनिफेस्टेशन करून? रोज तर नेहमीच करते. म्हणजे आता ह्याच्यामध्ये काय झालंय, माझा ऑरा खूप स्ट्रॉंग झालाय आणि जो विचार करतो तो रिअलिटीमध्ये येतो. म्हणजे मला जर वाटलं की मला इथे जायचंय, मी तिथे जाते. म्हणजे ते आपोआप तिथेच सिच्युएशन क्रिएट होते. आणि मला वाटतं की आज मला ही मीटिंग नाही करायची आहे असं मी जर युनिव्हर्सला जरी रँडमली सांगितलं, सेम होतं. काहीतरी रिझन येतो, मीटिंग पोस्टपोन होते किंवा तिथे जाण्याचं नसेल, मी जर टाळत असेल तर तशी पण सिच्युएशन क्रिएट होते की नाही मला नाही जायचंय. म्हणजे ह्या गोष्टी आपसुकच होतात. आता राहिलं की माझं मॅनिफेस्टेशन काय कम्प्लीट झालंय, तर आता मला 1 वर्षापासून ह्या सगळ्या गोष्टींचं इन डेप्थ कळलं की कसं हे वर्क करतं किंवा कसं आपण अचीव्ह करू शकतो. आता तर माझे खूप चांगले हायर गोल आहेत, पण जेव्हा मला एवढं इन डिटेल माहिती नव्हतं तर मी जस्ट लिहायची की मला हे मिळालंय असं. मी इंग्लिशमध्ये लिहायची तेव्हा. आणि त्याप्रमाणे मी 2022 साली ऑक्टोबरला असं लिहिलं होतं की मी व्हाईट कलरची कार घेतली असं. कुठली काय वगैरे ते मेन्शन नव्हतं केलं ना, तर त्याच्यामुळे जस्ट 20 दिवसामध्ये मी आणि माझ्या फॅमिलीने आम्ही लगेच व्हाईट कलरची कार घेतली. म्हणजे असं की मी ते लिहिलेलं आणि मी ते सोडून दिलेलं. म्हणजे कधी घेईन हे पण मी डेस्पिरेशन फिलिंग मध्ये नाही गेले, लगेच 20 दिवसामुळे ती कार आली.
त्याच्यानंतर मग मी असं लिहिलं की मी खूप कॉस्टली वॉच घेतलंय असं, आणि ते पण मी लिहून तेव्हा सोडून दिलेलं. आता असं झालं की मी स्वतःच चांगलं अर्निंग केलं, माझ्याकडे आता रॅडोचं वॉच आहे, म्हणजे हे पण माझं मॅनिफेस्टेशन कम्प्लीट झालं. जस्ट मी असं पण लिहिलेलं की मी आयफोन घेतलाय आणि ते लिहून सोडून दिलेलं. ते कधी मिळेल काय मिळेल असं नव्हतं. 1 महिन्यामध्ये मी तेव्हा आयफोन लगेच माझ्याकडे आला होता. म्हणजे हे असतं की जेव्हा आपल्या फिलिंग्स, थॉट्स, बिलीफ्स, ऍक्शन ह्या जेव्हा क्लिअर असतील आणि प्लस तिथे सरेंडरची भावना असेल, म्हणजे मी लिहिलंय, मला माहिती ते होणार आहे, कधी होणार आहे, ह्या गोष्टीच्या मी मागे नाही लागली, तेव्हा ते खूप चांगलं होतं. आणि जेव्हा मी कुठल्या गोष्टीच्या असं डेस्परेशन मध्ये मी हे लिहिलंय ना कधी होणार आहे, तेव्हा ते लवकर नाही होत. जेवढं डेस्परेशन तेवढी आपली विश युनिव्हर्स खूप लेट पूर्ण करतं. असं म्हणजे ते लिहायचं आणि सरेंडर करायचं. जेवढं तुम्हाला वाटत असेल की माझी ही विश खूप लवकर पूर्ण व्हावी, तर त्याच्यासाठी सरेंडरची भावना मनात ठेवली पाहिजे, तरच ते मॅनिफेस्टेशन खूप चांगलं वर्क करतं. मग आता काहींच्या मनात डेस्परेशन येतं, माझ्या पण काही गोल्स आहेत, मग माझ्या मनात हे माझं कधी होईल, जेव्हा कधी होईल हे मनात येतं तेव्हा ते लवकर पूर्ण होत नाही. डेस्परेशन युनिव्हर्सला अजिबात आवडत नाही. म्हणजे तर त्याच्यामुळे काय करा, तुम्ही अफर्मेशन लिहा, व्हिज्युअलायझेशन करा, पार्टनरसाठी असेल किंवा बिझनेससाठी असेल, चांगलं स्क्रिप्टिंग करा, ग्रॅटिट्यूडचं फॉलो करा, ह्या काही टेक्निक्स फॉलो करा. फक्त त्या फॉलो करताना डेस्परेशनची फिलिंग नको, तर सरेंडरची फिलिंग तुमच्या मनात असली पाहिजे आणि ते जेन्युइन असलं पाहिजे. आणि मग सरेंडर पूर्ण मनामध्ये कसं फील करायचं, तर त्याच्यासाठी असं करायचं की जो मी अफर्मेशन लिहिलाय तो कम्प्लीट होणारच आहे, ह्या गोष्टीवर तुमचा खूप स्ट्रॉंग बिलीव्ह असला पाहिजे. आणि त्याप्रमाणे मग तुम्ही जगायला लागा. की आता उदाहरणार्थ की माझं आहे की मी BMW X7 सिरीज घेतली, तर आता मी ते डेस्परेशनमध्ये नाही आहे, म्हणजे मी ते असं सोपवून दिले की जेव्हा मिळेल तेव्हा मिळेल. पण आता मग मला काय करायचं, मग ते डेस्परेशन जेव्हा वाटेल ना तेव्हा ते फील करायचं की ओलामध्ये बसू देत किंवा माझ्या प्रायव्हेट कारमध्ये बसू, मी BMW मध्ये बसली आहे. मग ते युनिव्हर्स कुठूनही गोष्टी कन्स्पायर करून आणेल आणि ते माझं ड्रीम इन रिअलिटी लवकरच येईल. असं व्हिज्युअलायझेशन करा. येस. तुम्ही आता हे शिकवता पण की हो, आपल्याकडे 7 डेजचा प्रोग्राम असतो, त्याच्यामध्ये बेसिक असतं. म्हणजे त्याच्यामध्ये काय की मनातली निगेटिव्हिटी कशी काढायची. आता मी ज्या ह्या टेक्निक्स सांगितल्या तर प्रत्येकाने ह्या घरी फॉलो केल्या तरी त्यांना रिझल्ट मिळतीलच. पण काही असतं की काहींच्या मनातच तो निगेटिव्ह स्टोरेज एवढा ओव्हरफ्लो झालेला असतो ना की त्यांना मेंटरची गरज पडते. म्हणजे आपल्या आयुष्यात आपल्याला मेंटर हवाय, जसं की माझ्या आयुष्यात माझी मेंटर आहे, मी त्यांना कधीही फोन करते किंवा कधीही बोलते असं. मग तिथे जेव्हा माझं काहीतरी विश पूर्ण होत नाही, मग तेव्हा अरे तू का डेस्परेट फिलिंग मध्ये गेलीस असं होतं. म्हणजे ते आपल्याला रिअलाइज करून द्यायला पण आपल्या आयुष्यात एक मेंटरची गरज असते. जसं माझ्या आयुष्यात पण मेंटर्स आहेत, तसं ज्यांना मी आता ह्या टेक्निक सांगून पण रिझल्ट मिळत नसतील तर त्यांनी माझ्याचकडे नाही, असे खूप मेंटर्स आहेत जे तुम्हाला शिकवतात. तर त्यांच्या प्रत्येकाचे प्रोग्राम्स वेगवेगळे असतात. आता आपल्याकडे सांगायचं झालं तर 7 दिवसामध्ये आपण निगेटिव्हिटी रिमूव्ह कशी करायची ह्याचं इन डिटेल नॉलेज देतो. मनी ब्लॉकेजेस कसे काढायचे, ते EFT चे स्क्रिप्ट आहेत, त्याच्यानी आपण रोजचे सेशन्स असतात, मनी ब्लॉकेजेस कसे काढून टाकायचे आणि त्याच्यामध्ये आणखी मनी कसे इफोर्टलेसली अट्रॅक्ट करू शकतो ह्याच्या काही रेमेडीज सांगितल्या जातात सेशनमध्ये. त्याच्यानंतर रिलेशनशिप कसं इम्प्रूव्ह करायचं ह्याचं इन डिटेल नॉलेज सांगितलं जातं. म्हणजे आपण आता बघितलं HRCM, हेल्थ, रिलेशन, करिअर, मनी, हे मेन जे पॉईंट्स आहेत. त्याच्या व्यतिरिक्तही लाईफमध्ये खूप पॉईंट आहेत. स्ट्रेस आहे, अँझायटी आहे, प्रोक्रॅस्टिनेशन आहे. म्हणजे मी आज जर ठरवलंय की मला BMW X7 सिरीज पाहिजे, मी स्टेप्सच नाही घेतल्या. का नाही घेतल्यात, कारण माझ्या मनात जर प्रोक्रॅस्टिनेशन असेल तर ते पण कसं काढून टाकायचं. कारण कुठलाही ड्रीम अचीव्ह करण्यासाठी आपलं प्रोक्रॅस्टिनेशन पण तिथून काढणं गरजेचं आहे. असं प्रोक्रॅस्टिनेशन सारखे आणखी आपल्या लाईफमध्ये प्रॉब्लेम असतात, ते प्रॉब्लेम आपण कसे हील करायचे आणि इझिली कसं मॅनिफेस्ट करायचं ह्यासाठी आपला 7 डेजचा प्रोग्राम असतो बेसिकमध्ये. आणि ॲडव्हान्समध्ये जायचं झालंच तर 3 मंथ्समध्ये, तर त्याच्यामध्ये आपण इन डिटेल ग्रॅटिट्यूड, इन डिटेल व्हिज्युअलायझेशन किंवा हे सगळं ॲफर्मेशन राईट कसं करायचं, ॲफर्मेशन जर काम करत नाहीये तर ते का काम करत नाहीये हे सगळं इन डिटेल घेतो. आणि ह्याच्याने असं होतं की 3 मंथ्समध्येच पूर्ण लाईफ चेंज होते. म्हणजे ज्यांना बेसिकमध्ये पण खूप चांगले रिझल्ट असतात की 7 दिवसात पण त्यांची लाईफ खूप चांगली चेंज होते. आणि काहींना कसं की एनर्जीचा प्रश्न असतो की एनर्जीमध्ये आपण, म्हणजे आता उदाहरणार्थ माझी एनर्जी पॉझिटिव्ह आहे किंवा माझा ऑरा पॉझिटिव्ह आहे, तर त्याच्याने लोकांना पटकन रिझल्ट्स येतात. तर त्याच्यामुळे जेवढं कनेक्शन आपलं जास्त लॉंग टर्म असेल तेवढे रिझल्ट चांगले. आणि एकदा की जर तुम्हाला त्या गोष्टींची सवय लागली आणि मग पुढे जाऊन तुम्ही त्या रेमेडीज किंवा आम्ही सांगतो ते सगळं असाइनमेंट कंप्लीट केल्या, त्याच्याने रिझल्ट लाईफमध्ये 100% राहणारच आहेत. मी तुमचा नंबर जो आहे तो डिस्क्रिप्शन मध्ये मेन्शन करतो. म्हणजे कुणाला जर हे शिकायची इच्छा असेल ते तुम्हाला कॉन्टॅक्ट करतील. आणि ते सोडून जर कुणाला हील व्हायचं असेल त्यासाठी पण ते तुम्हाला कॉन्टॅक्ट करतील. काही पैशाचे प्रॉब्लेम असतील,
हेल्थ इश्यूज असतील ते तुम्हाला कॉन्टॅक्ट करून सांगतील. खूप बरं वाटलं आणि खूप छान पॉडकास्ट थँक्यू होता. सो मच मला ही ऑपॉर्च्युनिटी दिल्यासाठी. वेलकम वेलकम. आणि आणि ऍक्च्युली हे कोइन्सिडेंटली झालं की आणि माझा हा फर्स्ट पॉडकास्ट आहे जो हा. तुमच्या सोबतच होत आहे, Correct. म्हणजे कदाचित ते पण डेस्टाईन असेल. बरोबर आणि आहे. हे आपलं तर काहीच प्री प्लॅनिंग नव्हतं, माझं बरोबर. पण पॉडकास्ट शूटचं काहीच हे नव्हतं. Right. ऍक्च्युली माझं जे हे आहे ते वेबिनार्स मध्ये जास्त आहे, पण ते अचानक झालं. म्हणजे एक त्यामध्ये पण सांगतं की माझं एक विश होतं की Okay. मला म्हणजे इफोर्टलेसली काम करायचं आहे, हम्म. मला माझ्या आवडीच्या क्षेत्रात काम करायचं आहे आणि मला इफोर्टलेसली पैसे आले पाहिजेत, माझं सगळं खूप चांगलं झालं पाहिजे, हा. मला वर्क फ्रॉम होमच करायचं अच्छा. आहे. म्हणजे असं आता सिम्पल आहे लाईफ बरोबर आहे. म्हणून आम्ही आम्हाला काय गरज असते, मोबाईल, नोटबुक, हा. पेन आणि एक लॅपटॉप हा, आणि घरी ह्याचीच बसून. गरज असते, घरी हा. बसून. म्हणजे हे असतं, म्हणजे मॅनिफेस्टेशन कसं कम्प्लीट होतं तर ते असं, म्हणजे जसं तुम्ही विचार करता ना तसं आयुष्यामध्ये होतं. पण हे असंच ही सेम लाईफ आपल्या प्रेक्षकांची पण होऊ शकते. येस येस, जर त्यांनी 100% पण होऊ असा शकतं. विचार केला, मॅनिफेस्ट केला Yes. आणि तुमच्याकडनं प्रॉपर सोल्युशन जर त्यांनी हो, घेतलं, नक्कीच. ते पण घरी बसून लाईफ कोचिंग करू शकतात. येस, होतच ना. कारण की आता मी ॲडव्होकेट जेव्हा मी ॲज अ प्रॅक्टिशनर करत होते, हा. तर तेव्हा म्हणजे असं होते मी, पण कुठपर्यंत आपण फेमस असतो ॲडव्होकसीमध्ये, बरोबर. तर ज्युनियर लेवलला आपण सेशनपर्यंतच फेमस असतो. हा, हा. असं आहे. पण मग माझं असंच, मी एका मंदिरात गेली होती आणि जस्ट मी विश सांगितली होती की मला ना देवा तू खूप फेमस कर हा. आणि माझं स्वतःचं रेप्युटेशन झालं पाहिजे. बरोबर. कोइन्सिडेंटली हम्म. ह्या फील्डमध्ये मी ओढली गेली आहे. म्हणजे की ते माझ्या मनात ती सरेंडर भावना आली, मी विचार व्यक्त केला की मला फेमस पण व्हायचंय, मला रेप्युटेशन पण तेवढं हा, पाहिजे. हा. पण आता मी लाईफ कोच झाली, ह्याच्याने काय होतं, मी लोकांची लाईफ ट्रान्सफॉर्म करू शकते. हा. माझं तर स्वतःचं ऑलरेडी झालंय, हे लाईव्ह एक्झाम्पल आहे. आणि लोकांची लाईफ ट्रान्सफॉर्म केल्याने मला ते ब्लेसिंग्स तर मिळणारच आहेत. आणि एक ते जे होतं की स्वतःची रेप्युटेशन बिल्ड झाली पाहिजे, हा, हा, तीही मला ह्या फील्डने दिलेली आहे. बरोबर आहे. खूप खूप धन्यवाद परत एकदा. Yes. खूप छान माहिती दिली तुम्ही आपल्या प्रेक्षकांना. आणि तुम्हाला हा पॉडकास्ट आवडला असेल तर लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद. थँक्यू. थँक्यू.